आपण पाहत आहात BCCN न्यूज. चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान संपन्न. महात्मा गांधी स्मारक निधी व जिजामाता महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे यांची पाडळी शाखा आणि बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विचार अभ्यासक चंद्रकांत झटाले यांचे मजबूती का नाम महात्मा गांधी या विषयावर व्याख्यान पार पडले. जिजामाता महाविद्यालयातील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर नितीन चांगोले हे होते, तर ॲड बाबासाहेब भोंडे, ॲड भालचंद्र पवार, प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील गांधीप्रेमी उपस्थित होते. आणि या मैदानात शेवटचा माणूस लढतोय तोपर्यंत हे मैदान आपण सोडलेलं नाही किंवा विरोधकांना आपण बाय दिलेला नाही. या 50 लोकांमध्ये माननीय चंद्रकांत झटाले सर यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. ब्रिजमोहन हेडा नावाचे एक अमरावतीचे एक व्यक्ती आहेत. या व्यक्तींना त्यांनी गांधीजीवरती प्रचंड वाचन केलं. 200-250 पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. शपथ घेण्याच्या अगोदर राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर डोकं टेकवावं लागतं. ही महात्मा गांधींची मजबुरी आहे की पंतप्रधानांची मजबुरी? मजबूर कोण आहे इथं? गांधींनी कोणाला बंदूक लावली, कोणाला जबरदस्ती केली आहे की माझ्यावरती पुस्तकं लिहा, माझे पुतळे उभे करा, माझ्यावरती टपाल तिकीट काढा, माझा अभ्यासक्रम शिकवा? कुणाला बंदूक लावली गांधींनी? आजही आपल्याला गांधी गेल्यानंतर इतक्या वर्षांनी आपल्याला महात्मा गांधींवरती आजही व्याख्यान आयोजित करावं लागतात. महात्मा गांधींचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचवा वाटतो. ही आपली मजबुरी आहे, गांधींची नाही. गांधींनी कोणाला जबरदस्ती केली आहे. आणि मग या गांधींना पद्धतशीरपणे बदनाम करायचं, त्यासाठी काय केले? नियोजनबद्ध प्लॅनिंग केलं, नियोजन केले की एका समाजाला गांधींपासून तोडायचं. मग काय करायचं? मग आंबेडकरी समाज जो आहे त्यांना गांधींपासून तोडायचा आहे. मग सांगायचं की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शत्रुत्व होतं, हे ज्यांनी दुश्मन होते दोघं एकमेकांचे, म्हणजे आंबेडकरी समाज दूर झाला. मग युवकांमध्ये नाराजी झाली पाहिजे, युवक दूर गेला पाहिजे गांधीपासून. म्हणून सांगायचं की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. त्यानंतर ब्राह्मण समाजात गैरसमज पसरला.